आपण त्याला डोक्यावर घेऊन चालू याला असं घ्यायचं असतं असं. असं होऊ लागलं कारण की मी खूप छान थकलेले आहे. माझी बॉडी आता रिकवर होती त्यातून. सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तुमचं स्वागत आहे डॉलीज ब्लॉगमध्ये. सो आजच्या ब्लॉगमध्ये जे आहे आपण चाललेलो आहोत भाजी मंडीत. यस, भाजी मंडीत चाललो आहे. जाधव मंडीच्या भाजी मंडीत चाललेलं आहे. सो आता तिकडे थोडीशी शॉपिंग वगैरे करणार आहोत आपण भाजीपाला. बघा आता काय काय शॉपिंग करतो. गाईज आता आपण पोचलेलो आहे. त्याचा उशिरा चालू होता आम्ही. बघू आता बरंच आहे म्हणा बाजार तसा. बघूया आता पोचलो आता आपण. बघूया काहीच आपल्याला आवडा पण घ्यायचा आहे. पण आता पहिले जे मेन भाजीपाला आहे आपण तो घेऊन टाकूया. गुड्डी ताई बघा कांदे घेऊ लागले. आपण पण तिला थोडीशी मदत करून बघूया कांदे घेण्यात. बघा नाही असं नाही, असे ठीक आहे. असे छान वाटतं. असे मी घेऊन टाकते. मग आपण बघूया पुढं काय घेतो आपण. टमाटे घेऊया आता आपण. गोलगोलच घ्यायचे ना असे. 2 किलो थोडेसे कच्चे का? कच्चे 2 किलो 30, 2 किलो असे कच्चे असे घेऊया. कच्चे असे ना काळ्या मिरच्या घ्यायच्या बघा. नेक्स्ट आयटम अद्रक आहे बघा. कुठे ताई अद्रक घेते. नेक्स्ट आयटम आहे बघा लसूण बघते गुड्डी ताई कोणता चांगला आहे. बघा गाईच आपण पान घेतोय. आपले पान संपलेले होते त्यामुळे आता पान घेतलेले बघा आपण. हे बघा पान घेतलेले आपण. चलो आता बघूया दुसरं काही भाजीपाला मिळतो का आपल्याला अजून. बीट वगैरे घेतलंय बघा आपण. हे मुळा वगैरे पण घेतला. कोथिंबीर पण घेतलेली आपण. बघू आता आयटम मेथी लिंबू वगैरे घ्यायची आहे आपल्याला. पहिला आता मेथी घेऊन टाकू मग पाहू. हे बघा आता आपण गाजरं काढतोय. छोटीशी गाजरं बघायची. हे ठीक आहे का? छोटे हा हे छोटे हे असे बघा छोटे खायला. हे नको मी घेऊन टाकतो एकदा. हे आता लिंबू घेतो आपण. खूप महाग भाजीपाला झाला आहे गाईस. आता लिंबू घेऊन टाकतो आपण. शेवगा शेवगा घेतली. झालंय घेऊन आता. आता नेक्स्ट आयटम आलू पटाटो. खूप ऊन झालंय बघा गाईस. पहिला गरम होतंय खूप. आता अजून 1-2 आयटम घ्यायचे आपल्याला. मग झालं मग आपण घरी जाऊया. हे बघा आता आपण आवळे घेतोय. सगळे पिकले ते आवळे. चांगले आहे. ठीक आहे समजा 2 घे. चांगलं बघून घे. त्यासाठी आपण नारळ पाणी पण घेतलेलं आहे. आता घरी गेल्यावर पिऊ. सो गाईज फायनली झाली आता आपली शॉपिंग करून. सगळे भाजीपाला वगैरे नारळ पाणी वगैरे पण घेतलेलं आहे. जाताना आता आपण जसं की पान घेतलेलं आहे त्याच्यासाठी गुलकंद संपलेलं आहे. आता जाताना आपण एक गुलकंदचा डब्बा पण घेऊन टाकूया मग घरी जाऊया. आता पोचलो आपण. घेऊया गुलकंदचा डब्बा आहे का? त्यावर आवळा पावडर वगैरे आहे का? आणि गुलाबाच्या पाकळ्या सुकलेल्या नाही आहे का? आवळा पावडर आहे का? ठीक आहे. पहिले हे देऊन टाका गुलकंद घेऊन टाकूया आपण. बघा हे ते शॉप आहे. इथून घेतो आपण गुलकंद दरवेळेस. हे बघा हा आहे तो गुलकंदचा डब्बा. हा घेऊन टाकू आपण. शिका पावडर हे ते बघू लागली ती. प्रोटीन पावडर आहे. शिका पावडर जाऊयात. फायनली आता आपलं पान झालेलं आहे. गुलकंद झालेलं.
आपण घरी जाऊया. सो गाईज आता आपण जाऊया घरी. आता आपल्या तर मी दाखवते एवढं वजन असलं की कसं घेऊन जायचं. मी त्याला डोक्यावर घेऊन चाललेला मला असं असं घ्यायचं असतं मला असं, म्हणजे बॅलन्स होतं. ठीक आहे आता मी जाते बघ. हे बघा गाईस आता आपण जाऊया वर. खूप बेकार वजन यायचं. आपलं घर पण खूप वर आहे. किती स्ट्रगल असते जेव्हा तुम्ही एक ब्लॉगर असता. इतकं वर जायचं आहे. एवढं वजन आहे डोक्यावर. आता मी पटकन वर जाते कारण की मला पडायचं नाही आहे. पण आता मला सवय झालेली आहे. मी असं हातात तर पकडून आणते पण शक्यतो जास्त वजन जास्त ना की मी ते डोक्यावरच घेते. तर मी घरी पोचते मग दाखवते. पोचलो गाईस आपल्या फ्लोअरवर. पडूनही बघते बघा इतके वर आणायचं म्हणजे खेळणे. 4थ्या 5व्या मजल्यावर. मी बॅक साईडनं दाखवते. बघा इतके वर. अरे बापरे. चला आता घरात जाऊया. सो गाईस फायनली पोचलो आता आपण घरी. पहिला खूप गरमी आहे बाहेर. ते आता इतकं जड होतं पण आता सगळं झाले तेवढं काही नाही. पण गरमीमुळे जरा जास्तच त्रास झाला. आता फायनली आता आपण आपलं नारळ पाणी पिऊया. मी मोठंच घेतलं कारण की मी आता जाम थकलेले गाईस. हां किती आता इथं असं गरमी म्हणजे गरमी आता काय फेब्रुवारी आहे. फेब आहे. फेब्रुवारी नाही फेब आहे. सो आता तशी थंडी पाहिजे नव्हती पण आता याला गरमी चालू झालेली एकदम कडक उन्हाळा. त्यात मला गरमी खूप सहन नाही होत. माझी स्किन खूप सेन्सिटिव्ह आहे. अशी ते दिसत असेल तर मला लाल लाल झाले म्हणजे गाल लाल लाल माझे गाल सॉरी. सो आता हे मस्त गरमी तसं थंड थंड असं गोड गोड नारळ पाणी प्यायला खूप मजा येते. सो आता मी पिऊन घेते. तर त्याच्या आधी आपलं प्रोसेस कंप्लीट करूया. सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. मजा आली का नाही तुम्हाला आमच्यासोबत शॉपिंगला येऊन भाजीपाला वगैरे घेऊन इतकं वर एवढं जड उचलून आमच्यासोबत कसं वाटलं तुम्हाला मला नक्की कमेंट करून सांगा. असेच नवनवीन छान स्ट्रगलवाले ब्लॉग आपल्या बघण्यासाठी. आता माझं आता होऊ लागलं कारण की छान थकलेली आहे माझी बॉडी. आता रिकवर होती त्यातून. सो असंच नवनवीन छान कॉमेडी स्ट्रगलवाले ब्लॉग्स बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. तर हे पिऊन घेते एकदम मस्तपैकी. एकदम हळूहळू पेन मी भेटूया आता आपण नेक्स्ट तोपर्यंत